हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण हा वार्षिक राशी भविष्याचा कार्यक्रम घेऊन आलेला आहोत आणि हा आपला कार्यक्रम जो आहे पूर्णपणे मराठीमध्ये आपण घेऊन आलेला आहोत. 2025 हे येणारं वर्ष आपल्याला कशा पद्धतीचे येणार आहे ते आपण पाहणार आहोत. सामाजिक, आर्थिक, शिवाय आपलं फॅमिली लाईफ, आपले स्पाऊस बरोबरचे रिलेशन, आपले बिझनेस रिलेशन, आपले एज्युकेशन, आपलं मॅरेज होण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर आपली मॅरेजची एनर्जी काय आणि कोणत्या पद्धतीने येणार आहोत ते आपण या टॅरोट कार्डला विचारणार आहोत. तर प्लीज वृषभ राशीचे जे माझे व्ह्युअर्स आहेत माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, कारण आपली कनेक्टिव्हिटी सुद्धा इथे खूप महत्वाची असते. तर आपण टॅरोटच्या माध्यमातून 2025 हे जे वर्ष आहे माझ्या वृषभ राशीच्या व्ह्युअरसाठी कसे आहे, प्लीज टॅरोट कार्ड गाईडलाईन करा. हे एंजल्स प्लीज हेल्प करा. थँक्यू व्हेरी मच. आपण कार्ड शफल करून याच्यातले टेंटेटिव्हली काही कार्ड काढणार आहोत आणि त्याच्यानुसार आपली एनर्जी पाहणार आहोत. प्लीज युनिव्हर्सल माझे वृषभ राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी 2025 हे येणारं वर्ष कसं असणार आहे. आपली पहिली एनर्जी आलेली आहे 9 ऑफ सॉर्ड्स. ओके, 8 ऑफ वँड्स, 7 ऑफ वँड्स. हायर एनर्जी आपल्याकडे एनर्जी निघून राहिली आहे. 7 ऑफ पेंटिकल्स, 7 नंबर खूप आपल्यासाठी इथे महत्वाचा निघून आलेला आहे. एंजल नंबर आहे आपला. 7 नंबर जो आहे लकी नंबर आहे आपला. एंजल आपल्याला मेसेज देण्याचे प्रयत्न करत असतात, आपण ते पाहत जावा. किंग ऑफ सॉर्डची एनर्जी निघून आलेली. वाव, सनची एनर्जी निघून आलेली आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय पॉझिटिव्ह आपलं हे टॅरोट मधलं कार्ड आहे. एस ऑफ सॉर्ड्स निघून आलेले आहे. हे सुद्धा अतिशय अशी सुंदर एनर्जी निघून आलेली आहे. एस ऑफ सॉर्ड याचा अर्थ असा असतो की आपल्याला युनिव्हर्सल कडून, आपल्या अँसेस्टर कडून आणि आपल्या इष्ट देवी देवताकडून जे मिळणारे आपल्याला ब्लेसेस आहेत त्यासाठी आपल्याला हे एसेस बोलत असतात. हेरोफेंट, व्हेरी गुड. जे मी आपल्याला आताच उल्लेख केला की आपले इष्ट देवी देवता असतील आणि आपल्याला कॉस्मिक एनर्जी कडून आणि युनिव्हर्सल कडून ज्या पण काही विशेष मिळत असतात किंवा आपल्या विश फुलफिल करण्यासाठी या साऱ्या लोकांची आपल्याला गरज असते. ही एक अतिशय भव्य दिव्य अशी ब्राईट एनर्जी असते आणि ह्यूज प्रमाणामध्ये आपल्याला याचा जो आहे आशीर्वाद 2025 यावर्षी मिळालेला आहे. 5 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी निघून आलेली आहे आणि लास्टचं कार्ड आहे मूनची एनर्जी निघून आलेली आहे. इथं आपल्याला बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे. 10 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. तर इथं आपल्याला जे मून एनर्जी आणि जी 9 ऑफ सॉर्ड्स एनर्जी आणि 10 ऑफ वँड वाली या ज्या आपल्याला काही एनर्जी निघून आलेल्या आहेत या साधारणपणे आपल्या जीवनामध्ये जो एक घटित काही अशा घटना झालेल्या आहेत ज्या की खूप आपल्याला त्रासदायक आणि वेदनादायक झाल्या आणि त्याच्यातून आपली सायकल ज्याप्रमाणे एक रन होत होती आणि याच्यातून तुमच्या फिजिकली आणि मेंटली आणि फायनान्शियली जो इथं आपल्याला लॉसेस झालेला आहे त्या संदर्भात हे जे कारण आहेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या साऱ्या गोष्टीतून मूनची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेली आहे. अतिशय एक फ्रस्ट्रेशन अशा पद्धतीची आपली एनर्जी कशा जे मागचे जे काही वर्ष जे आपले गेलेले आहेत 1-2-3 वर्षापूर्वी पासून जे ह्या काही घटना आपल्या लाईफ मध्ये चाललेल्या आहेत आणि याचा जो एक अतिशय मानसिक उद्विग्नता आपल्या जीवनामध्ये, एक नैराश्य आपल्या जीवनामध्ये, अशा काही गोष्टी खूप झालेल्या आहेत की ज्या घडवून त्या आपण घडलेल्या आहेत आणि ज्या जीवनामध्ये आपण अनुभव घेऊन ये असेही काही अनुभव तुम्ही ह्या जीवनामध्ये घेतलेले आहेत जे तुम्ही अपेक्षाही केलेली नव्हती, जे तुम्ही कल्पनाही केलेली नव्हती. असे काही जे एक चित्र विचित्र जे प्रकार आपल्या
बाबतीमध्ये घडलेली आहे, तर ती एक मानसिक उद्विग्नता मूनची एनर्जी सांगत आहे. 10 ऑफ वँड्सची एनर्जी जी आहे ती ही सांगायचा प्रयत्न करत आहे की हे जे प्रेशर आपण आपल्या माइंड, बॉडी आणि सोलवर जे घेतलेलं होतं त्याच्यातून जी इथं आपल्याला जो त्रास झालेला आहे, मानहानी झालेली आहे, पैशाची असतील, सामाजिक असेल, सोशल स्टेटस असेल, जो काही प्रभाव आपल्या या साऱ्या गोष्टीचा जीवनावर पडलेला होता आणि ह्याचं जे प्रेशर आपल्या लाईफवर पडलेलं होतं, मग भले ते आपलं स्पाऊस बरोबरचं रिलेशन असेल, ते आपल्या फ्रेंड बरोबरचं रिलेशन असेल, ते आपल्या जॉबच्या ठिकाणचं रिलेशन असेल, ते आपल्या बिझनेसच्या ठिकाणचं रिलेशन असेल, नेम फेमला जो बसलेला धक्का असेल, ते जे प्रेशर आपलं आहे ते इथं आपल्याला 10 ऑफ वँडची एनर्जी दाखवत आहे. आणि इथे आपल्याला 9 ऑफ सॉर्डची जी एनर्जी दाखवत आहे, जे एक अँझायटी स्वरूपामध्ये तुम्ही जो एक सफर केलेला जो प्रवास आहे त्या रिलेटेड आपल्याला बोलत आहे. जे एक रात्रीची अनिद्रा हा जो प्रकार होता तो तुमच्या जीवनामध्ये सातत्यानं जो घडायला लागलेला होता, या साऱ्या मनस्तापामुळे याबद्दल ही आपल्याला एनर्जी सांगायचा प्रयत्न करत आहे. इथं आपल्याला एन्झायटी ज्याप्रमाणे त्रास दिलेली होती आणि याचा पूर्ण आपल्या आरोग्यावर आणि पूर्ण लाईफवर जो परिणाम झालेला आहे त्या रिलेटेड या आपल्याला साऱ्या गोष्टी सांगत आहेत. तर ही जी एनर्जी होती, साधारणपणे तुम्ही जीवनामध्ये काय फेस करत आहात आणि कुठल्या सर्कलमधून, कुठल्या सायकलमधून तुम्ही चाललेला होता, आणि ही जी उद्विग्नता आहे ते इथं आपल्याला कारण सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण या साऱ्या गोष्टीवर जे आहे मलम लावण्याचं काम जे आहे, हेरोफंड सारखे असे काही लोक आपल्या जीवनामध्ये आले होते. इव्हन दो काही लोकांना इथपर्यंत पण गेलेलं होतं की काउन्सिलिंग पर्यंत जावं लागलं होतं, ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. इतक्या या साऱ्या गोष्टीचा आपल्याला जो त्रास झालेला आहे ते इथं आपल्याला दिसत आहे. पण अशीही काही जीवनामध्ये लोक आलेले होते की त्यांनी तुमच्या जखमेवर मलम लावून जो आहे एक पुन्हा जीवनामध्ये एक नव्यानं जो प्रवास म्हणतो आपण, तो नव्यानं प्रवास या सणची एनर्जी आपल्याला सांगायला लागलेली आहे. या साऱ्या लोकांचा, या साऱ्या सिच्युएशनचा आपल्या जीवनावर खूप सारा पॉझिटिव्ह प्रभाव झाला. अशी काही निगेटिव्ह लोकही आपल्या जीवनामध्ये होते की ज्याच्यामुळे आपल्याला ही वेळ जी आलेली होती आणि जो एक ट्रॉमा तुमच्या लाईफमध्ये चाललेला होता, जे एक दुःख चेंज तुमच्या जीवनामध्ये चाललेली होती, ती आता कुठे ना कुठेतरी इथं आपल्याला एंड होता दिसत आहे. आणि फार फास्ट गतीनं हे जे आहे आपले ग्रह, तारे, नक्षत्र जे आहे ते पूर्णपणे इथं आपल्याला परिवर्तन दिसायला आलेलं आहे, चेंजेस इथं दिसायला आलेला आहे. जी एक सामाजिक मान प्रतिष्ठा जी तुमची आहे ती गेलेली होती, ती पुन्हा आपल्याला या 2025 या वर्षामध्ये दिसून येत आहे. फायनान्शियली प्रॉब्लेम जे तुमच्या लाईफमध्ये झालेले होते, फायनान्शियली प्रॉब्लेमला तुम्ही जे एक वाट करून दिलेली आहे किंवा जे बीज रोवून ठेवलेलं आहे, ज्याचं पण तुम्ही प्लॅन करून ठेवलेला आहे, तर ते जे रोपटं आहे त्याची ग्रोथ व्हायला लागलेली आहे. हळूहळू जे फायनान्स आहे तुमच्याकडं खूप छान पद्धतीनं इकडे अट्रॅक्ट होत आहे, या पद्धतीने इथे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. 7 ऑफ वँडची ही एनर्जी दिसायला लागलेली आहे की तुमची जी प्रतिष्ठा जी लयाला गेलेली होती असं तुम्हाला वाटत होतं. बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी आपल्या मनाला आपल्या एक्सपिरियन्सनुसार आपण ज्या वाटून घेत असतो, तसा फार मोठा पण काही बदल झालेला इथं नसतो, पण आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी वाटत असतात. पण ऍक्च्युली तशा खूप वेळेला तसं असू शकत नाही. आपल्या मनामध्ये जे एक निराशा असते, त्या निराशामुळे आपलं एक मत परिवर्तन अशा पद्धतीनं झालेलं असतं. पण ही 7 ऑफ वँडची जर एनर्जी पाहिली तर हे सांगायचा प्रयत्न करायला लागलेले आहे की जे तुम्ही बोलणार आहात, जे तुम्ही ठरवणार आहात, तुम्ही जे काही गोलकडच्या एक फोकस करून चाललेला आहात आणि त्याच्यासाठी जी एक प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे, जे नियोजन केलेलं आहे, तर या वर्षी आपल्याला जे आहे याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीनं सक्सेस इथं मिळणार आहे. इथं आपल्याला हे दिसायला आलेलं आहे की 8 ऑफ वँडची एनर्जी दिसून आलेली आहे. खूप सारी कामं जी तुमची अडलेली होती आणि त्याचं आपल्याला खूप खूप वेटिंग पिरियड मोठा जो दिसत होता, तर इथं खूप सारी फास्ट आपली इथं कामं होताना यावर्षी दिसायला लागलेल्या आहेत. सनची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, तुमचा बिझनेस असो, तुमचं एज्युकेशन असो, तुमचं फॅमिली लाईफ असो, इव्हन तुमचे जे पण कुठले गोल असतील, तुम्हाला बाहेर जाऊन तुमचा स्वतःचा विस्तार करायचा असेल, काही नवीन प्रॉपर्टी करायच्या असतील, काही लोन तुम्हाला बँकेचे जे आहे ते क्लोज करायचे आहेत, काही नवीन लोन आपल्याला घ्यायचे आहेत, तर या साऱ्या गोष्टी सनची एनर्जी जी आहे इथं आपल्याला खूप सारी सकारात्मक इथं आपल्याला एनर्जी द्यायला लागलेली आहे. थोडेफार डिस्टर्बन्स आपल्याला मूनच्या एनर्जी
एनर्जीनं इथं जीवनामध्ये दिसायला आलेले आहेत. पण काही कालानंतर जो आहे तो एक टाइम, जसं की आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला ग्रहण लागलेलं असतं, ग्रहण सुटण्याची आपल्याला वाट पाहावी लागते. तर इथं काही काळ अजूनही असा आहे की ते ग्रहण सुटण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण जेव्हा ते ग्रहण सुटणार आहे, पूर्णपणे क्लिअरिटी तुमच्या पुढे येणार आहे. सगळं कन्फ्युजन जे आहे तुमचं पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. तिथं आपल्याला जी किंग ऑफ सॉर्डची एनर्जी निघून आलेली आहे आणि तिथं आपल्याला सनची एनर्जी निघून आलेली आहे. दोन्ही एनर्जी जी आहे, तुम्हाला एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड चांगलं असणार आहे ही याबद्दल सांगायला आले. ते पॉलिटिकल लोकांचा खूप छान सपोर्ट आपल्याला असणार आहे. खूप सारी कामं त्यांच्या ओळखीनं आपली तिथपर्यंत जाणार आहात, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. जे काही डिस्टर्बन्स बॅरियर आपल्या जीवनामध्ये जे उभे होते ते इथं आपल्याला या लोकांच्याकडून खूप साऱ्या मदत म्हणू आपण तर इथं एक दैवी स्वरूपाची काही अशी एनर्जी, एंजलच्या स्वरूपामधली अशा काही एनर्जी आपल्याकडे येऊन आपलं काम त्यांनी कधी पूर्ण केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही, अशी एनर्जी इथं आपल्याला दाखवायला. मुळात जे आहे आपल्याला 7 ऑफ नंबर जे आहे तिथं खूप चांगले आपल्याला काही काही गोष्टी सांगणार आहेत. इथं बिझनेसच्या रिलेटेड बघितलं तर इथं बिझनेससाठी जो आपला जो एक प्रयत्न चाललेला होता किंवा जे एक नवीन नवीन तुम्ही काही गोष्टी त्याच्यामध्ये करत होता, तर या गोष्टीला यावर्षी आपल्याला यश येताना दिसत आहे. इथं ज्यांना पण काही मॅरेजसाठी काही लोक प्रयत्न करत असतील किंवा याच्यासाठी जे काही आपले गर्लफ्रेंड असतील, बॉयफ्रेंड असतील, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असतील आणि त्यांना मॅरेज करण्याची इच्छा असेल, तर यावर्षी हा योग इथं आपल्याला बनताना दिसत आहे. काही लोकांच्या आरोग्याच्या मला या वर्षीच्या खूप समस्या इथं आपल्याला ज्या आहेत कमी झालेले दिसायला. मेन म्हणजे जो आपला निद्रानाशाचा जो प्रकार इथं मला पर्टिक्युलर जो दिसून यायला आलेला आहे, अतिशय चिंता आणि उद्विग्नता यामुळं जो एक तयार झालेली या सिच्युएशन होती, त्याच्यातून मेंटली आणि फिजिकली स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्या आरोग्यावर इथं जो एक विपरीत परिणाम झालेला होता तो मला दिसून येत होता. पण आताची ही एनर्जी आहे, आपल्या समस्या बऱ्यापैकी असं निराकरण या 2025 या वर्षी आपल्याला मिळणार आहे. तर आपोआपच आपल्या हेल्थवरही खूप चांगला पॉझिटिव्ह इथं परिणाम होताना दिसत आहे. दुसरी इथं जी गोष्ट आपल्याला दिसून यायला लागलेली आहे, जर आपल्याला काही नवीन लँडेड प्रॉपर्टी असेल किंवा काय एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी वगैरे असतील किंवा आणखीन व्हेइकल वगैरे आपल्याला खरेदी करण्याची इच्छा असेल, आपली ड्रीम कार्स घेण्याची जर इच्छा असेल, तर यावर्षी आपल्याला हा पण योग इथं येताना दिसायला आलेला आहे. पूर्णपणे इथं क्लिअरिटी दिसून यायला लागलेली आहे. इव्हन दो एज्युकेशन मध्ये जे पण आहेत आणि एज्युकेशन बाबतीत जर पाहत असतील तर आपण आपल्या टार्गेट पर्यंत इथं पोहोचताना दिसत आहात आणि खूप सारा सक्सेस इथं आपल्याला जीवनामध्ये अट्रॅक्ट आपण करून घेत आहात हे पण आपल्याला दिसायला आलेलं आहे. तुमचे जे काही स्वप्न तुम्ही पाहिलेले होते आणि त्यानुसार तुम्ही जी काही तयारी करायला लागलेला होता, तर या प्रयत्नाला आपल्या इथं यश येताना पण दिसत आहे. कारण सन आणि हेरोफंट ह्या 2 एनर्जी ज्या आपल्याकडे निघून आलेल्या आहेत, खूप साऱ्या ज्या तुमच्या अचिव्हमेंट तुम्हाला करायच्या होत्या आणि त्या राहिलेल्या होत्या, तर ह्या इथं फुलफिल होताना हे 2 कारण जे आहेत अतिशय स्ट्रॉंगली आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आणि सॉर्डची एनर्जी जी आहे ते आपल्याला हेच सांगायला लागलेलं आहे की जी आपल्याला एक तुमच्या अनसिस्टरची जी इष्टदेवताची आणि युनिव्हर्सलची ज्या काही एनर्जी आपल्याकडं प्लेसेसच्या स्वरूपामध्ये यायला आले, त्याच्यानं हे तुमचं काम खूप सारं जे आहे इझी होताना आपल्याला दिसत आहे. दुसरं जे इथं आपल्याला अशी गोष्ट दिसायला लागलेली आहे की ऑल ओव्हर जी फायनान्शियल एनर्जीसाठी फक्त आपल्याला जे आहे खूप सारे प्रयत्न करावे लागणार आहेत. पण परिस्थिती जी आहे आपली चाललेली होती त्याच्यापेक्षा नक्कीच याच्यामध्ये बदल होताना पण इथं आपल्याला दिसायला आलेला आहे. खूप सारा सकारात्मक इथं आपल्याला बदल होताना दिसत आहे. ज्यांचं पण एक लिगल मॅटर चाललेली काही होती, जे काही हजबंड वाईफ मध्ये जे काही मतभेद होते किंवा जे मुलांना घेऊन जे काही मतभेद होते, जे एक घरामध्ये कलहचं वातावरण जे तयार झालं होतं, खूप सारी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीची, तर ह्या सगळ्या वातावरणामुळे तयार जी झालेली आहे, तर यावर्षी खूप सारं या प्रॉब्लेमला आपल्याला निवारण होताना दिसायला लागलेलं आहे. लिगल मॅटर जो कदाचित ज्याचा त्याचा कुणाचा चाललेला असेल
काही काही लोकांना हे रिडिंग जे आहे ते लागू होतं आणि काही लोकांना हे जे रिडिंग आहे ते लागू होत नाही. त्यामुळं आपल्याला जेवढं ज्या पण पद्धतीनं आपल्याला हे रिडिंग रेझोनेट होतं तेवढं घ्यायचं तुम्ही प्रयत्न करत जावा आणि ज्या काही गोष्टी आपल्याला ह्याच्यातल्या लागू होत नाहीत त्या आपण सोडून द्यायचा प्रयत्न करा. आपण हे दुसरे जे टॅरोट डेक याच्यातला घेतलेला आहे, युनिव्हर्सल गाईडलाईन आपण याच्या विचार आली तर ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी इथं पहिल्यांदा आपल्याला निघून आलेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ आपल्याला असा असतो की खूप सारे सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडायला लागलेले आहेत. दुसरी इथं जे आहे टर्निंग यांची एनर्जी निघून आलेली आहे. जी काय भूत डोक्यामध्ये तुम्ही घेतलेली आहात, जे काय तुम्ही पास्ट बद्दल घडून गेलेल्या एक वाईट घटनांबद्दल विचार करत आहात, तर इथं आपल्याला हे करायचं आहे की त्या साऱ्या गोष्टी सोडून द्यायचं आहे आणि मेडिटेशनवर आपल्याला फोकस करायचा आहे. ती एनर्जी आपल्याला इथे लावायची आहे. पुढची एनर्जी निघून आलेली आहे, आपल्याला फ्रेंडलीनेस एनर्जी निघून आलेली आहे. जीवनामध्ये एक अतिशय सुंदर अशा पद्धतीनं रंग भरायला चालू होणार आहेत. फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहा आणि तुम्ही मेडिटेशन करत राहा की जीवनामध्ये तुमच्या मनासारख्याच गोष्टी घडत राहतील आणि होत राहतील. तर साधारणपणे ही जी आहे खूप सारी लोक येऊन आपल्याला याच्यामध्ये हेल्प करणार आहेत. खूप सारे लोक येऊन आपल्याला गाईडलाईन करणार आहेत. खूप साऱ्या लोकांचा आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मकता एक जीवनामध्ये तुमच्या घेऊन यायला आलेल्या आहेत की जे काही तुमचं जीवन चाललेलं होतं त्याच्यातून एक तुमच्याकडं एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या थ्रू एक मी म्हणेल की एंजलच्या माध्यमातून अशी लोक आपल्या जीवनामध्ये येत राहणार आहेत. ऑल ओव्हर बघता जी काही तुमची सायकल चाललेली आहे ती सायकल पूर्णपणे आता थांबवून एक सकारात्मकची सायकल, एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामध्ये व्हायला लागलेलं आहे. तर ही होती वृषभ राशीची 2025 या वर्षीची टॅरोट कार्डच्या माध्यमातून काढलेलं हे राशी भविष्य आहे. तर आपल्याला जेवढं पण रिझोनेट होत आहे तेवढं आपण ठेवून घ्या आणि जे रेझोनेट होत नाही, जे आपल्याला लागू होत नाही ते आपण सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.